हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गलतीग्रस्त पत्र 4:10-11 वचनगिरी संधी 5 संत पौल या ठिकाणी काय म्हणतो? तुम्ही वार, महिने आणि सणाचे काल पाळता, परंतु मी तुम्हासाठी केलेले श्रम तुमच्यासाठी व्यर्थ झाल्यात असं तुम्हाला वाटते का? हा पौल या लोकांना काय म्हणतो? गलतीग्रहाच्या लोकांना की तुम्ही कशामध्ये गुंतलेले आहेत? सणामध्ये, वारामध्ये, महिन्यामध्ये, याच्यामध्ये गुंतलेले आहेत. मी तुम्हाला घडविण्यासाठी धावपळ केली, कष्ट केलं, मेहनत केलं, हे तुम्हाला वायफळ वाटत आहे का? व्यर्थ वाटत आहे का? मी तुम्हाला घडविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली, उपास तपास केला, मार सहन केला, निंदा सहन केली, हे तुम्हाला वायफळ वाटत आहे का? म्हणून संत पौल म्हणते, पाच मनुष्य जगाच्या गोष्टीमध्ये गुंतलेले. पौलानेच का त्यावेळी त्या लोकांसाठी हे सर्व दुःख तर सहन केलंच होतं, पण येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या प्रत्येकांसाठी दुःख आणि वेदना सहन केलेले आहेत. प्रभू येशूने आपल्यासाठी निंदा, छल, अपमान सहन केलेले आहेत. प्रभू येशू आपल्यासाठी मृत्यू पाहून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले गेलेले आहेत. मग आज आपल्या जीवनात एक प्रश्न येतो की काय आपण कशात गुंतलेले आहोत? येशू ख्रिस्ताने इतकं मोठं बलिदान आपल्यासाठी दिलेले, मग आपल्याला त्याची पर्वा नाही का? हे व्यर्थ आहे का आपल्यासाठी? प्रभू येशू या संत पौलाप्रमाणे म्हणते की मात्र मी तुम्हासाठी मनुष्य बनून या जगात आलो, तुम्हासाठी क्रूसावर बलिदान दिलं, मी तुमच्यासाठी मृत्यू पाहून उठलो, हे तुम्हाला व्यर्थ वाटत आहे का? तुम्ही आज काय पाळतात? सण, वार, महिने, तुम्ही खाणे पिणे याच्यामध्ये गुंतलेले आहेत, परंतु मी तुम्हासाठी जे बलिदान दिलेले त्याची तुम्ही पर्वा करत नाही, त्या बाबतीत तुम्ही काही विचार करत नाही. म्हणून प्रभू येशू म्हणते, हालेलुया. आज मनुष्य सर्व सणामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, जगाच्या गोष्टीमध्ये वळालेले. आपण बायबलद्वारे पाहू, सण साजरा केला पाहिजेत का? सण म्हणजे खा प्या मौज मजा करणं हा अर्थ आहे का? तर याचा अर्थ आपण बायबलद्वारे जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत पाहू की सण या शब्दाचा अर्थ नक्की काय येतो. बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते? जसे की बघा, हल्ली लोक खाण्यापिण्याच्या मागे, ख्रिसमस सण साजरा करण्याच्या मागे लागलेले आहेत. नवीन कपडे खरेदी करणे, घराची सजावट करणे, नवीन वस्तू खरेदी करणे, खा प्या मौज मजा करणे, पिकनिक प्रोग्राम, या सर्व गोष्टी करणे, याच्या मागे आज मनुष्य लागलेले. सण म्हणजे माणसाला एवढंच वाटते, खा प्या मौज मजा करा, हवं तसं जीवन जगा, परंतु नव्हे, हा त्याचा अर्थ मिळतच नाही. तर बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते हे आपण बायबलद्वारे पाहू. बघा, बायबलद्वारे आपल्याला येशूची ओळख मिळालेली आहे आणि बायबलद्वारेच आपल्याला स्वर्ग काय कळालेले आहे. बायबलचंच वचन पाळल्यावरच आपण स्वर्गात जाणार आहोत. मग सर्व गोष्टी बायबलद्वारे आपल्याला कळालेल्या आहेत, त्याद्वारे स्वर्गात जाणार आहोत. तर सणी काय आहे ते पण बायबलद्वारेच पाहू, तरच आपल्याला अर्थ कळेल आणि तरच आपल्याला त्याप्रमाणे चालता येईल. तर सण या संबंधाने बायबल आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. तर वचन सांगते, कोरिंथीकरास पहिले पत्र 5:8 म्हणून आपण सण पाळावा, तो जुन्या खमीराने अर्थवा, वाईटपणा व दुष्टपणा याच्या खमीराने नव्हे, तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने पाळावा. बघा, सण पाळावा कसा पाळावा? बायबल सांगते, सण पाळावा तो खमीराने, वाईटपणा व दुष्टपणा याच्याने नसावा. वचन सांगते, सणामध्ये तुम्ही वाईट गोष्टी करता, तुम्ही पाप करता,
खाणे पिणे करणे, नाच तमाशा करणे, वाईट गोष्टी करणे, याच्यामध्ये तुम्ही दिवस घालवता किंवा ती सारे जीवन तुम्ही त्याच्यात घालवता. दुष्टपणा, इतरांना तुम्ही चिडवता, जलवता, पहा मी किती मोठा सण साजरा करत आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, मी किती दागिने घातलेले आहेत, मी किती भारीवाले कपडे घातलेले आहेत. आपण दुष्टपणाने इतरांना चिडवतो. खमीर, खमीर म्हणजे फुगवणे. बघा, बायबलचा नियम होता, परमेश्वराचा एक नियम होता की मात्र तुम्ही मला जे अर्पण करतील, त्या जी अर्पणे तुम्ही मला आणतील त्या अर्पणामध्ये कधीच खमीर अर्पू नका. वचन काय सांगते, लेवी 2:11, खमीर अर्पवायचे नाही. देवाने खमीर अर्पविण्यासाठी मनाई केली होती की माझ्या अर्पणामध्ये खमीर तुम्ही आणायचं नाही. तुम्ही अनेक अर्पणे मला आणा, अगदी अनेक वस्तूपासून, गुरुडोऱ्यापासून, षड्रमंडळापासून, अगदी धान्यापासून, अन्नापासून, तुम्ही जेवण बनवून, चपाती बनवून, पोळी बनवून किंवा अनेक वस्तू बनवून पण आणा, पण खमीर आणायचं नाही. तुम्ही अर्पाल त्या वस्तूमध्ये खमीर पण वापरायचं नाही. हालेलुया. देवाच्या मंदिरात खमीर अर्पणाची मनाई होती. देवाला जे अर्पण करतील त्याच्यामध्ये पण खमीर घालायचं नाही, ही आज्ञा परमेश्वर पित्याने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना दिली होती. खमीर का अर्पवायचे नाही? खमीर म्हणजे फुगवणे. खमीर फुगवते. कशाला फुगवते? पिठाला वगैरे. बघा, जसं की समज तुम्हाला पीठ घालायचे, मग त्या पिठाचे तुम्हाला वडे काढायचे, तर त्याच्यामध्ये खमीर घालणार ना, पीठ फुगून येणार. खमीराचा उपयोग मात्र अनेक वस्तूसाठी केला जातो. मग वडे काढण्यासाठी किंवा जसे की केक बनवण्यासाठी, अनेक प्रकारचं साहित्य, खमंग असो किंवा इतर वस्तू बनवण्यासाठी खमीराचा अधिक प्रमाणात उपयोग केला जातो. अनेक गोष्टी, अनेक खाद्यपदार्थांसाठी, अनेक वस्तूंसाठी खमीर वापरण्यात येते. कारण खमीर त्या पदार्थाला फुगवतो, त्या पिठाला फुगवतो, त्या वस्तूला फुगवतो. बायबल सांगते, परमेश्वर म्हणतो, माझ्या सर्व अर्पणाबरोबर खमीर अर्पवायचे नाही किंवा खमीर घालून केलेली वस्तूही मला अर्पवायची नाही. ही आज्ञा परमेश्वर पित्याने मोशेच्या द्वारे केली होती. म्हणून बायबल सांगते की तुम्ही तो सण जुन्या खमीराप्रमाणे मात्र साजरा करू नये. तुमच्यामध्ये रुसणे फुगणे नसावे. रुसणे फुगणे, तुमच्यामध्ये एकमेकांविषयी नफरत आहे का? एकमेकांविषयी जलन आहे का? राग, क्रोध किंवा द्वेष आहे का? तर मग तुम्ही सण साजरा करत आहात तर काहीच कामाचा नाही. सण म्हणजे रुसणे फुगणे नव्हे. राग करणे, क्रोध करणे, द्वेष करणे, एकमेकाला जलवणे, एकमेकाला चिडवणे हा सण नव्हेच. सण म्हणजे प्रेम करणे, क्षमा करणे, मदत करणे, दानधर्म करणे, गरजवंतांना सहाय्य करणे हे शिकवलं होतं सणाच्या दिवशी. सण हा शब्दाचा अर्थ आहे प्रेम, क्षमा, मदत, दानधर्म, चांगली शिकवण, प्रार्थना, चांगल्या गोष्टी, हाच अर्थ आहे सणाचा. परंतु सण करताना मनुष्य लोकांना दाखवतो का मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे किती दागिने, किती सुंदर कपडे मी घातलेले आहेत, भारीच्या भारी कपडे मी आणलेले आहेत, माझ्या घराची किती सजावट केलेली आहे, पहा मी किती मोठे गोठे बनवलेले आहेत. दाखवायला लोकांना मी किती वस्तू मात्र सजवलेले, किती वस्तूंनी माझं घर सजवलेलं आहे, किती प्रकारची पक्वाने मी बनवलेले आहेत, पहा मी काय काय केलेले आहे, लोकांना दाखवण्यासाठी, जळवण्यासाठी. पण हा सण नाहीच. बायबल सांगते तुमचे रुसणे फुगणे नसावे, खमीर नसावं तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये एकमेकांविषयी जलन नसावी, तिरस्कार नसावा, तर तुमच्यामध्ये प्रेम असावं. काय सांग बायबल? हा सण तुम्ही सात्विकपणा व खरेपणा याच्याने पाला. सात्विकपणा, सात्विकपणा म्हणजे तुमच्यामध्ये असलेली धार्मिकता, सत्कृत्य. तुम्ही त्या दिवशी परमेश्वरामध्ये अधिकाने वाढा, सत्कृत्य करा, गरिबांना मदत करा, गरजवंतांना सहाय्य करा, दानधर्म करा, परमेश्वराच्या स्वार्थीची घोषणा करा, खरेपणा, तुमच्यात पाप नसावं, तुमच्यात कोणती वाईट गोष्टी नसाव्या, तुमच्यात पवित्रता असावी.
असावी, सत्यता असावी, हा आहे तो सण. धार्मिक, पवित्र, सत्यता हा आहे तो सण म्हणून बायबल शिकवते. या धार्मिकतेमध्ये वाढा, या सत्यामध्ये तुम्ही वाढा, हा आहे सणाचा अर्थ. परंतु आज मनुष्य खा प्या मोज मजा करा, नाच तमाशा करा, याच्या मागे मनुष्य लागलेले आहे आणि हा तो सण नाहीच म्हणून बायबल सांगते. तुमच्यामध्ये रुसणे फुगणे नसावे, खमीर नसावे म्हणून परमेश्वराची आज्ञा आहे की आपल्यामध्ये पाप नसावं, आपल्यात नफरत नसावी, आपल्यात द्वेष नसावा, तर आपल्यात प्रीती असावी, आपल्यामध्ये प्रेम असावं. हा सण आहे ही बायबल आपल्याला शिकवते. अशा प्रकारे सण करायला शिकवते आणि या सणात कोणकोणत्या गोष्टी करायच्या त्या आपण बायबलद्वारे पाहू. ही बायबल आपल्याला या संबंधाने काय काय गोष्टी शिकवते की सण करायचं तर आहे, पण या सणामध्ये मात्र आपल्याला काय करायचंय. सणात वाईट गोष्टी करायच्या नाही, पाप करायचं नाही. पहिली गोष्ट, प्रत्येक दिवस सारखाच आहे. कोणताही दिवस कोणत्याही दिवसापेक्षा मोठा छोटा नाही, सर्व दिवस सारखेच आहे. परमेश्वराने प्रतिदिवस आपल्या मानवाला मात्र दिलेले आहे. प्रतिदिवशी देवाचे गौरव करणे, देवाचे आभार मानणे, आपला पाप कबूल करणे, धार्मिक जीवन जगणे, प्रभू येशूची स्वार्थ गाजवणे, होईल तर गरिबांना नेहमी सतत दररोज सहाय्याने मदत करणे. हा प्रत्येक दिवस खास आहे. कोणताही दिवस कोणत्याही दिवसापेक्षा मोठा छोटा श्रेष्ठ असं मिळतच नाही. प्रतिदिवस हरेक दिवस प्रत्येकासाठी मात्र महत्वाचाच आहे. मात्र आपल्याला प्रभूमध्ये किती वाढता येईल, प्रभूची सेवा कशी करता येईल, गरिबांना सहाय्य कसं करता येईल, याकडे मात्र आपलं लक्ष पाहिजे. जर याकडे आपलं लक्ष असेल तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. खाण्यापिण्यात, नाच तमाशात, मोज मजात या गोष्टी विसरू नका, कारण या गोष्टी करणारे डायरेक्ट अधोलोकात जातील. येशया 5:13-14 वचना काय सांगते बायबल? परमेश्वर पिता म्हणतो की माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेलेले आहेत, त्याच्यातले प्रतिष्ठित लोक उपाशी मरत आहेत. वचन सांगते लोक मात्र उपाशी मरत आहे, लोक समुदाय तृषाक्रांत झालेले आहेत. यामुळे अधोलोकाने आपली श्रद्धा वाढविलेली आहे, आपली तोंड अमर्याद पसरविली आहे. त्यात त्याचे वैभव, त्यांचे जमाव, त्यांचा थाटमाट, तिथली मोज मारणारेही पडतील. कुठे पडतील? अधोलोकात. या जगात मोज मजा करणारे, थाटमाट करणारे, सजावट करणारे डायरेक्ट अधोलोकात जातील म्हणून बायबल सांगते. खा प्या मोज मजा नाच तमाशा करणारे सरळ अधोलोकात जातील, डायरेक्ट अधोलोकात पडतील म्हणून बायबल सांगते. तरीही जीवन जे आहे किंवा या जीवनाचे जे प्रत्येक दिवस जे आहेत या दिवसात सत्कृत्य करा, धार्मिकतेमध्ये वाढा, परमेश्वराची सेवा करा, गोरगरिबांना मदत करा, म्हणजे सरळ आपण स्वर्गात जातील. कारण मोज मजा करणारे, नाच तमाशा करणारे, खा प्या मजा अशा वाईट रीतीने जीवन जगणारे, पाप वाईट करणारे सरळ नरकामध्ये अधोलोकात जातील म्हणून बायबल सांगते. हालेलुया. मला आपलं जीवन हे पूर्ण रीतीने परमेश्वराच्या गौरवासाठी असावं. या दिवशी आपण सत्कृत्य करावी, परमेश्वराची सेवा करावी, परमेश्वराचं कार्य करावं. बघा देवाने काही नियम लावून दिले होते सणामध्ये काय करायचं ते. वचन सांगते निर्गम 13 6 ते 10 वचनात, तू सण पाळावा, बेखमीर भाकरी खावी, खमीर नसावे. 13:9 परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा. काय सांगते वचन? परंतु तू सण पाळावा, पण त्या सणा खमीर नसावे, म्हणजे रुसणे फुगणे पाप नसावे तुझ्यामध्ये, तुझ्यात समेट असावा, तुझ्यात प्रेम असावं, इतरांबाबतीत आदर बुद्धी तुमच्यामध्ये असावी. आणि बायबल सांगते या सणा देवाचा नियम तुझ्या तोंडी. तर बायबल सांगते की या सणामध्ये मात्र तुमच्या जीवनात पाप नसावं आणि देवाचं वचन, देवाचा नियम आपल्या तोंडी असावा, म्हणजे आपण पूर्ण धार्मिकतेमध्ये वाढणारे असावे. आपल्या तोंडून शिव्या, शाप, निंदा, चुगली या गोष्टी निघता कामा नाही. तर काय असावं आपल्या तोंडी? देवाचा नियम, देवाच्या आज्ञा,
देवाची वचने आपल्या तोंडात असावी, देवाची स्तुती आपल्या तोंडात असावी. आपल्या बोलण्यात देवाची स्तुती झाली पाहिजे, आपल्या बोलण्याने देवाचा गौरव झाला पाहिजे, देवाचा महिमा प्रगट झाला पाहिजे. निंदा नाही, चुगली नाही, शिव्या शाप नाही, वाईट गोष्टी निंदा कामा नव्हे. हालेलुया. बघा, या दिवशी लोक खातात पितात, शिव्या देतात, भांडण करतात, अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी करतात. मग कुटुंब जमते, चार चौघी जमतात, मग याची निंदा त्याने हे केलं, तिने ते केलं, त्याचं हे झालं, तिचं हे झालं, सर्व चुगली निंदा चालूच. परमेश्वराच्या बाबतीत बोलत नाही, देवाची स्तुती करत नाही, देवाला गौरव देत नाही, तर पाप करीत, निंदा करीत बसतात आणि जास्त देवाचे शाप मनुष्य जीवनावर ओढून घेतो आणि स्वतःच्या जीवनाचा नाश करतो. बघा, हल्ली आपण पाहिलं तर अनेक मरण सुरू आहेत. मृत्यूचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. लहान वयामध्ये लोक मरत आहेत, लहान मुलं मरत चालले आहेत, तरुण पिढी मरत चाललेली आहे, अनेक अपघात घडत चाललेले आहेत, अटॅक सारखे आजार वाढत चाललेले आहेत. अचानक लोक अटॅक येऊन मरण पावत आहेत, अपघात घडत आहे, ऍक्सिडेंट होत आहेत. अगदी मात्र एखाद्या व्यक्तीला पहिले की चांगला होता, कालपर्यंत व्यवस्थित होता, मला भेटला होता आणि आज मरण पावलं. व्यवस्थित धडधाकट असलेली व्यक्ती अटॅक येऊन मेला, जो व्यक्ती व्यवस्थित होता तो अपघातात मेला. अगदी मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेले, अपघात जास्त घडत चाललेले, अटॅक सारखे आजार वाढतच चाललेले आणि मात्र लोकांच्या आनंदाचे दिवस दुःखाचे दिवस बनत चाललेले. मनुष्य खा प्या मोज मजा याच्यामध्ये गुंतलेले, परमेश्वराची सेवा करत नाही, परमेश्वराची स्वार्थ घोषित करत नाही, देवासाठी वेळ काढत नाही, देवाची आराधना करत नाही. म्हणून देवाने सर्व सण दुःखाचे करून टाकलेले आहेत. कारण देवाचं काम करत नाही मनुष्य, देवामध्ये मनुष्य वाढत नाही, देवाची स्तुती करत नाही. आज अनेक घरामध्ये बलिदान आलेले, पण आज अनेक घरामध्ये सुख नाही, शांती नाही, रडणे, अश्रू ढालणे आहे. कारण अनेक दुःखाच्या गोष्टी घरात घडलेल्या आहेत, अनेक मृत्यू घडत चाललेले आहेत. त्यामुळे आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही, शांती मिळत नाही. कारण सण करण्याचे दिवस नाही, सुवार्ता गाजविण्याचे दिवस आहेत, परमेश्वराचे गौरव करण्याचे दिवस आहेत, गोरगरिबांना सहाय्य करण्याचे दिवस आहे, खाप्या मोज मजा करण्याचे दिवस नाहीत. हालेलुया. बायबल काही सांगते या सणामध्ये करण्यात येणाऱ्या गोष्टी. दुसरी गोष्ट सांगते अनुवाद 16 मध्ये, आपण त्याच्यामध्ये 1 ते 17 मध्ये पाहतो. अनुवाद 16 ते 1 ते 17 त्याच्यामध्ये वचन काय सांगते पहा. प्रथम 16 ते 1 ते 8 वलांडण सण. परमेश्वर पित्याने पहिला लावून दिलेला सण होता वलांडण. वलांडण सण, ज्या दिवशी कोकरू मारण्यात यावं. मात्र वलांडण सण पुढे जाऊन त्या दिवशी प्रभू येशूने क्रूसावर बलिदान दिलं. आपल्यासाठी प्रभू मृत्यू पावले, मरण पावले. तर आता वलांडण सण जो होता नेहमी पाळण्याची आज्ञा परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना दिली होती. या सणात महत्वाची गोष्ट होती सर्वांनी शुद्ध व्हायचं. या वलांडणाच्या सणात सर्वात महत्वाचा हेतू काय होता? शुद्ध होणे. सर्वांनी आपापली पापे कबूल करणे, पश्चाताप करणे, आपल्या घरात आपल्या जीवनात जे काही अशुद्ध असेल, जे काही वाईट असेल ते काढून टाकायचं. वलांडणाचा मुख्य हेतू होता शुद्धीकरण, स्वतःला शुद्ध करणे, खमीर नसावे त्या दिवशी, खमीर नसावे, कोणतं पाप नसावं, रुसणे फुगणे नसावे, पवित्रता आणि धार्मिकता असावी. हा तो अर्थ होता वलांडणाच्या सणाचा. हालेलुया. आणि वचन काय सांगते पहा, तो येणारा सण जो एप्रिल मध्ये येतो, मराठी महिन्यात चैत्र महिन्यात येतो. इंग्लिश मध्ये एप्रिल आणि मराठी चैत्र महिना, या महिन्यात येणारा वलांडण सण. या सणामध्ये मात्र पूर्ण रीतीने मनुष्याने आपली पापे कबूल करायची, पश्चाताप करायचा, स्वतःला शुद्ध करायचं आणि सर्वांनी आनंद उत्सव करायचा. म्हणजे मला सणाचा अर्थ आहे शुद्ध होणं, पाप कबूल करणं,
सण, हा सप्ताहाचा सण मे जून महिन्यात येतो. या सणामध्ये परमेश्वर पित्याची आज्ञा होती, या सप्ताहाच्या सणात उपरी, अनाथ व विधवा यांच्या बरोबर तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या समोर आनंद करा. कोणत्या लोकांबरोबर आनंद करा? उपरी, अनाथ आणि विधवा यांना दान धर्म करा. हा सप्ताहाचा जो सण यायचा, जसे की मात्र वलांडत सण गेल्यानंतर बेखमीर भाकरीचा सणानंतर येणारा जो सप्ताहाचा सण आहे, त्या सणाच्या दिवशी विधवा, अनाथ आणि उपरी, विधवा म्हणजे जिचा नवरा मरून गेलेला आहे, आता तिला आधाराची गरज आहे. अनाथ, ज्या मुलांचे आई बाप मिळत नाही, किंवा आई नाही किंवा बाप नाही किंवा आई बाप दोघे पण नाही. आणि उपरी, जी उपरी म्हणून राहते, गरीब आहे, अशा लोकांबरोबर आनंद उत्सव करा. त्यांना मात्र सहाय्य करा, दानधर्म करा, त्यांना नवीन कपडे खरेदी करून द्या, त्यांच्या घरात रेशन पाणी भरून द्या, त्यांना सहाय्य करा, त्यांना औषध उपचार करा. हा होता सप्ताहाचा सण. बघा, सणामध्ये परमेश्वर धार्मिकता शिकवत आहे, सत्कृत्य शिकवत आहे परमेश्वर. आणि परमेश्वर पिता म्हणतो, या दिवशी तुम्ही गरीब गरजवंतांना सहाय्य करावं, दानधर्म करावा, त्यांच्या बरोबर आनंद उत्सव करावा, त्यांना एकत्र घ्या आणि त्यांच्या समोर जेवा, त्यांना जेवण द्या, त्यांना खायला प्यायला वाढा. हा होता सप्ताहाचा सण. तिसरा, बायबल सांगते अनुवाद 16-13-17 मांडवाचा सण. मांडव घालण्यात आलेला सण. जेव्हा इस्रायल लोक मिस्र देशातून निघाले, राणा जंगलात होते म्हणून मांडव घालून राहत होते. मांडवाचा सण, जसं की बघा, आपण एक घर बांधल्यानंतर आता घराचा वाढदिवस आहे, 1 वर्षाला घराला, 2 वर्षाला, 3 वर्षाला, मग त्या दिवशी आनंद करतात की नाही? हा, नवीन घर बांधून माझं झालं, नवीन बंगला माझा बांधला, आनंद उत्सव करणार. नवीन घर बांधल्यानंतर, नवीन बंगला बांधल्यानंतर ओपनिंगच्या वेळी, उद्घाटनच्या वेळी मात्र लोकांना बोलवणार, खायला प्यायला देणार. पण परमेश्वराने काय शिकवलं? मांडवाचा सण, त्या दिवशी तू काय करायचं पा. देवाची आज्ञा होती, हा येणारा सण जो सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये येतो, परमेश्वर पित्याने म्हटलं, त्या दिवशी तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दास आणि तुझ्या गावातला लेवी याजक, म्हणजे परमेश्वराची सेवा करणारा देवाचा सेवक, उपरी, अनाथ व विधवा यांच्या बरोबर तू आनंद उत्सव कर. त्यावेळी तू कोणाला एकत्र जमव? तुझ्या कुटुंबाला, तुझ्या देवाची सेवा करणाऱ्या देवाच्या सेवकाला आणि गरीब, अनाथ या लोकांना, विधवा लोकांना, सर्वांना एकत्र घे आणि त्याबरोबर आनंद उत्सव कर. म्हणजे या सणाचा अर्थ होता सर्वांमध्ये प्रेम आणि क्षमा. हालेलुया. हा मांडवाचा सण म्हणजे एक समेट घडवून होतं, प्रेम होतं, क्षमा होती. ही सर्वांबरोबर एकत्र येऊन तू त्या दिवशी मात्र आनंद उत्सव कर. तुझ्यात मात्र राग, क्रोध, द्वेष किंवा तिरस्कार मात्र नसावा. भांडण, तंटा, वाद, विवाद तुझ्यामध्ये नसावं. तुझ्यामध्ये ऐक्य असावं, प्रेम असावं. म्हणून सर्वांनी एकत्र या परमेश्वराच्या समोर, देवाच्या मंदिरात, आणि त्या दिवशी तुम्ही आनंद उत्सव करा. एकत्र येऊन आनंद उत्सव करा. म्हणजे समेट घडवा, क्षमा करा, प्रेम करा. या तिन्ही सणात परमेश्वराची आज्ञा होती, तुम्ही देवाच्या मंदिरात येताना रिकाम्या हाताने घेऊ नका, म्हणजे अर्पणे घेऊन या. म्हणजे सणामध्ये देवाच्या मंदिरात अर्पण करण्याची आज्ञा होती. अर्पण देणे, दानधर्म करणे ही आज्ञा होती देवाची. आणि प्रार्थना म्हणजे सणाचा अर्थ आहे. आपण लेवी 23 अध्याय वाचलं तर कळेल. 23 अध्याय 7 सणाविषयी लिहिलेले. या प्रत्येक सणामध्ये देव पिता सत्कृत्य करायला माणसाला शिकवतो, चांगली कर्म करायला शिकवतो, दया करणं, क्षमा करणं, समेट घडवणं, दानधर्म करणं, या गोष्टी देवाने सणा शिकवल्यात. पण इकडे तर सर्व उलटच चाललेले. इकडे तर खा प्या, मोज मजा, नाच तमाशा, लोकांना मात्र त्रास देणं, तुच्छ लेखणं, निंदा करणं किंवा मात्र तिरस्कार करणं, हे सर्व चालू आहे. स्वतःला मोठे समजणं, स्वतःला श्रेष्ठ समजणं, माझ्यासारखं कोणी नाही, किती मोठा सण मी साजरा करत आहे, किती वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत, हे
दाखवणं चाललेलं आहे, किंवा अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी. सर्व उलट करत आहे मनुष्य, सर्व चुकीचं करत आहे मनुष्य, आणि बायबल हे शिकवत नाही. हालेलुया. परमेश्वराने लोकांना सत्कृत्य करायला शिकवलेले आहेत, आणि प्रत्येक सणा देवाच्या मंदिरात जमायला सांगितले. मंदिर म्हटलं तर कोणतं मंदिर? जिकडे आपला उद्धार झालेला आहे, जिथे तारण झालेले आहे, जिथे सतत देवाचं वचन देण्यात येते, हे मंदिर. ज्या मंदिरातून दानधर्म करण्यात येते, ज्या मंदिरात सर्व लोकांसाठी सतत प्रार्थना करण्यात येते, हे मंदिर. नाही तर जगात अनेक मंदिर आहेत, परमेश्वराचं काम तर होत नाही, कार्य तर होत नाही, देवाची सेवा तर होत नाही. अर्ध्या एक तासासाठी मंदिर उघडलं जाते, बाकी परमेश्वराचं नावच नाही, कामच नाही, ते मंदिर नव्हे. ज्या मंदिरात रात्रंदिवस प्रार्थना होते, ज्या मंदिरातून गरीबांना खायला प्यायला देण्यात येते, ज्या मंदिरात सतत स्वार्थीची घोषणा केली जाते, ते खरं मंदिर आहे, परमेश्वराचं मंदिर, प्रभू येशूचं मंदिर. आणि बायबल सांगते या मंदिरात तुम्ही जमावा, परमेश्वराची आराधना करा, कुटुंबासह जमा, आपल्या परिवारासह जमा, गरीब, अनाथ, विधवा यांना मदत करा त्या दिवशी. अनेक गरजवंतांना तुम्ही सहाय्य करा. हा आहे तो सण. आपल्याला टेका प्या, मौज मजा करा, नाच तमाशा करा, हेच सर्व आपण चुकीचं करून उलट त्या दिवशी जास्त पापात वाढ करतो, आणखीन पापात भर घालतो. हालेलुया. हालेलुया. बायबल काय सांगते बघा, काय सांगते बायबल? हे दिवस तुम्ही एकमेकांना ताटे पटवा आणि गरिबांना दानधर्म करण्यासाठी घालवा. गरिबांना या दिवशी मदत करा. या दिवशी सण हा साजरा त्याने केला गरिबांना दानधर्म करून. कोणी? यहुदी लोकांनी, एस्तर राणीने, मर्दखाईने. कारण या वचन सांगते की मात्र ज्यावेळी हामानने संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी मात्र भांडारात पैसे भरले होते, त्याने चिठ्ठ्या टाकल्या होत्या. पूर या शब्दाचा अर्थ येतो चिठ्ठी, चिठ्ठ्या. आणि त्याने चिठ्ठ्या टाकल्या होत्या संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी, आणि त्याने भांडारात पैसेही भरले होते. आता ठरविलेल्या दिवसामध्ये संपूर्ण यहुदी लोकांचा नायनाट होणार होता. 127 प्रांतात राहणारे यहुदी लोक मरणार होते, नाश पावणार होते. अशा वेळी एस्तर राणीने 3 दिवस उपवास प्रार्थना केली. यहुदी लोकांनी उपवास प्रार्थना केली, मर्दखाईने सुद्धा. तो परमेश्वराने त्यांना विजय दिला, प्रार्थनेला यश आलं. एस्तरने अहश्वेरोश राजापुढे आपल्या नवऱ्याकडे विनंती केली आपल्या लोकांसाठी, आणि राजाने विनंती मान्य केली. आणि त्यावेळी राजाने म्हटलं, माझ्या नावाने तुम्ही पत्र लिहा, आणि मात्र तुम्हाला जे काही लिहायचं ते लिहा, आणि ज्या दिवशी लढाई म्हटलेली आहे त्या दिवशी सारे यहुदी लोकांनी उठा आणि आपल्या शत्रूशी लढा. तेव्हा ही पत्रे ताबडतोब घाईघाईने मात्र पाठवण्यात आले 127 प्रांतात. यहुदी लोकांत हिंमत निर्माण झाली, आणि त्याने आपल्या शत्रूशी लढू लागले, आणि यहुदी लोकांना विजय मिळाला, आणि शत्रू सणाचा नाश झाला. म्हणून 14 आणि 15 तारीख अदार महिन्याची 14 आणि 15 तारीख आनंदाचा दिवस म्हणून साजरे केले गेले. ज्या पूर या नावावरून चिठ्ठ्या टाकल्या होत्या यहुदी लोकांचा नायनाट करण्यासाठी, तोच पूर हा शब्द पुरीम बनला, आणि इस्रायल लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी आनंदाचा दिवस बनला गेला. जो दिवस त्यांच्यासाठी दुःखाचा होता, देवाने तोच दिवस बदलून आनंदाचा केला, आणि पूर या नावावरून पुरीम हे नाव बनलं गेलं. आणि त्या दिवशी यहुदी लोक आनंद उत्सव करू लागले, आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं की गरिबांना दानधर्म करायचा. हे दिवस दानधर्मामध्ये घालवायचे 14 आणि 15 तारीख. हालेलुया. हालेलुया. कारण देवाने दुःखाचा बदल आनंदामध्ये केला होता, देवाने त्यांना आनंदित केले होते. म्हणून मात्र त्याने निर्णय घेतला, देवाने आपल्या संकटातून आपल्याला सोडवले, मृत्यूपासून वाचवले, शत्रूच्या हातून आपली सुटका केली, तर या दिवसात आपण गरिबांना मदत करायची. गरिबांना आपण दानधर्म करण्याचा सण साजरा करू लागले. ते प्रतिवर्षी करावं हा नियम बनला गेला यहुदी लोकांसाठी. आपण काय करत आहोत सणाच्या दिवशी? काय दानधर्म करायला तयार आहोत का? सत्कृती करायला तयार आहोत का सणाच्या दिवशी?
दिवशी बायबल तर हेच शिकवते. आपण बायबलच्या नियमाप्रमाणे आणि बायबलच्या आज्ञेप्रमाणे चालला तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून बायबल सांगते सणामध्ये तुम्ही गरिबांना दान धर्म करा, सत्कृत्य करा. पण पहा मनुष्यामध्ये काय चाललेलं आहे. आज मनुष्य सर्व वाईट जीवन जगत आहे, चुकीच्या रीतीने जीवन जगून अगदी परमेश्वरालाही मात्र संताप आणते, वाईट कर्मे करून, वाईट गोष्टी करून. म्हणून प्रभू काय म्हणतो पहा आमोस या पुस्तकामध्ये 5:21-24 आज काय करत आहे सणामध्ये मनुष्य. तुमच्या उत्सवाचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ मानितो. तुमच्या पवित्र मेल्याचा वासी मला खपत नाही. तुम्ही मला होम व अर्पणे अर्पिले तरी त्यात मला काही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूच्या शांतकरणाकडे मी ठुकूनही पाहत नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट मजपासून दूर न्या. तुमच्या वीणाचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोढ्याप्रमाणे वाहो. काय सांगतो परमेश्वर. देवपिता म्हणतो तुमच्या उत्सवाचा मला तिटकारा आहे, मी ते तुच्छ लेखतो. तुमचे उत्सव, तुमचे सण, तुमचा आनंद किंवा तुमचा मेला भरवणे, यात्रा करणे हे मी तुच्छ लेखतो. हा मनुष्य सणामध्ये उत्सव करतो. प्रभू म्हणतोय सणाचा मला तिटकारा आहे. तुम्ही मेले भरवता, यात्रा भरवतात आणि यात्रेमध्ये मेल्यामध्ये तुम्ही जातात. प्रभू म्हणतो मी त्याला तुच्छ लेखतो. मला बघा ख्रिसमसची यात्रा, न्यू इयरची यात्रा, या सणाची यात्रा, त्या सणाची यात्रा, प्रभू म्हणतो मी त्याला तुच्छ लेखतो. हा अधर्म आहे. प्रभू म्हणतोय मला आवडत नाही. अगदी आपण यशाया पुस्तकामध्ये पाहतो वचन तिकडे परमेश्वर पिता काय म्हणत आहे पहा. यशाया पुस्तकात पहिल्या अध्यायामध्ये 10 वचनापासून परमेश्वर पिता म्हणतो 8 वचनापासून 20 वचनापर्यंत प्रभू त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही धर्मशास्त्राकडे कान द्या, कारण तुमचे सर्व प्रकारची पापे, तुमची वाईट कर्मे याचा मला तिटकारा आहे. तुमचे मेले भरवणे, सण करणे, तुमच्या दुःखाचा मला वीट येतो. हा सणाचा मेला हाही अधर्मच आहे. याचा भाग मला सहन होत नाही, तो सोसून मी थकलो आहे. 14 वचन काय सांगते. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण याचा द्वेष करीतो. त्याचा मला भार झालाय, तो सोसून मी थकलो आहे. काय म्हणतो परमेश्वर. मला आता सहन होत नाही तुमचे सण मी आता सहन करू शकत नाही, कारण तुम्ही सणात अधर्म करत आहात. तुम्ही मेला भरवता, हा अधर्मच आहे. तुमची यात्रा भरवणे, मेला भरवणे हा अधर्म आहे. या चर्चा सण, त्या चर्चा सण, याची यात्रा, त्याची यात्रा, प्रभू म्हणतो हा अधर्म आहे. हे मला पटत नाही. प्रभू म्हणतो हालेलुया. हा दुष्टपणा आपल्यापासून दूर करा, हा अधर्म दूर करा आणि तालावर या. स्वतःला धुवा, स्वच्छ करा, शुद्ध व्हा. गरीब अनाथ त्यांचा न्याय करा, विद्वांचा कैवार घ्या, सत्कृत्य करा, म्हणजे प्रभू म्हणतो मी तुम्हाला प्रतिफल देईन. पाप सोडा, अधर्म सोडा, चांगली कर्म तुम्ही करा. याच्याने मी तुमच्यावर संतुष्ट होईल, याच्याने मी तुमच्यावर प्रसन्न होईल, म्हणून देव पिता म्हणतो. म्हणून या ठिकाणी वचन काय सांगते. प्रभू म्हणतो तुमच्या मेल्याचा वासी मला खपत नाही, तुमची अर्पणे सुद्धा मला सहन होत नाही. मी फुकून पण त्याच्याकडे पाहत नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर करा, तुमच्या वीणाचे वादन माझ्यापासून दूर करा. बघा सणा जसं की मात्र गाण्यांचा आवाज करणार, कोणती गाणी, डीजे लावणार, मोठमोठे स्पीकर लावणार, नाचणार, गाणार, मोज मजा करणार. कोणती गाणी माहितीये का, जी प्रभूला आवडत नाही. येशूची गाणी मिळतच नाही. जगाची गाणी, वाईटाची गाणी, पापाची गाणी, ती गाणी लावणार, त्याचे डीजे लावणार, त्याचे स्पीकर लावणार, त्याच्यावर नाचणार. मग नरकात खिल्यावर नाचायला लागेल. परमेश्वर पिता म्हणतो या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर करा. बघा आज ख्रिस्ताला ओळखलेली लोक सुद्धा लग्न कार्यामध्ये, घरी काही कार्यक्रम असला की डीजे लावून त्याच्यावर जगाची वाईट पिक्चरची गाणी लावतात आणि त्याच्यावर नाचतात. एकदम पाप
चुकीच्या वाईट गोष्टी करतात, परमेश्वर न आवडणाऱ्या गोष्टी करत आहे. प्रभू त्या गाण्याचं गोंगट माझ्यापासून दूर करा. हे मला पसंत नाही, हे मला आवडत नाही, या विनाचा तुमच्या वाद्यांचा आवाज पण मला पटत नाही, बाजूला करा परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. देव पिता म्हणतो न्याय पाण्याप्रमाणे व धार्मिकता प्रचंड लोढाप्रमाणे वाहो. तुमच्यामध्ये न्याय आणि धार्मिकता पाण्याच्या प्रवाहासारखं वाहिली पाहिजे. तुमच्यामध्ये ज्ञान आणि धार्मिकता वाहिली पाहिजे. पवित्रता, धार्मिकता, सत्यता या गोष्टी पाहिजेत, त्या वाहत राहिल्या पाहिजे तुमच्यातून. पाप, वाईट नाही, सत्कृत्य वाहिली पाहिजे. तुमच्यामध्ये सत्कृत्य वाढतच राहिली पाहिजे. बायबल सांगते तेव्हा तुम्ही मला पसंत पडाल, तेव्हा तुमच्या गोष्टी मला पसंत येतील, म्हणून परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. सौन करणे, मेली भरवणे देवाला मुलीच आवडत नाही. आमोस 8:10 वचनात काय सांगते पहा, वचन सांगते तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन. सर्वांच्या कमरेस गोंताट गुंडाली, सर्वांची डोकी भादरून टाकीन. कुणी एकुलती पुत्राचा शोक करावा तसा प्रसंगासारखा तो प्रसंग करीन आणि त्यांचा शेवट क्लेशमय करीन. काय म्हणतो प्रभू, तुमचे उत्सव, तुमचे सण मी शोकाचे दिवस करीन. हल्ली ते चालल्यात, सण शोकाचे दिवस बनलेले की नाही. अनेक ठिकाणी मरण चालू आहे, अपघात चालू आहे, अनेक वाईट घटना चालू आहे. आनंद करू शकत नाही, उत्सव करू शकत नाही. हालेलुया. बायबल सांगते अनेक अपघात घडत चाललेले आहेत, अनेक वाईट घटना घडत चाललेले आहेत, आनंद नाहीसा झालेला आहे. प्रभू सांगतो मी तुमचे उत्सव म्हणजे सण शोकाचे दिवस करीन. तुमचे सण बदलून त्याच्यात शोक निर्माण करीन, आक्रोश निर्माण करीन, मी दुःख निर्माण करीन. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या कमरेस गोंताट गुलांडीन. तुम्ही शोक करतील, तुम्ही पश्चाताप करतील, ओरडतील, आकांत करतील. एकुलता एक मुलगा मरणपर्यंत जसा मनुष्य शोक करतो तसं तुम्ही करतील. तुमच्यातला आनंद उत्साह नाहीसा करीन, कारण तुम्ही फक्त हा आपला मोज मजा नाच तमाशा याच्या मागे लागलेले आहात म्हणून. हालेलुया. म्हणून हल्ली सणाचे दिवस शोकाचे दिवस बनल्यात. बायबल सांगते कॉन्सेक्रेन्स पत्र 2:16 तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण, अमावास्या किंवा शब्दात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. काय सांगते बायबल, तुमच्या बाबतीत कोणाला निर्णय करू देऊ नका. आपण सण करतो, खातो, पितो, मोज मजा. लोक सांगतात हे प्रार्थना जातात ना, येशूला ओळखले ना, बघा कसे खाऊन पिऊन पडलेले आहेत, कशा प्रकारे वाईट जीवन जगत आहे. लोक आपल्या बाबतीत काय करत आहे, विचार करत आहे, निर्णय घेत आहेत. हे लोक बरोबर नाही, हे लोकांचा नाश होणार, निर्णय आपल्या बाबतीत घेण्यात येते. आपण प्रभू येशूला ओळखले, प्रभू येशू कोण आपल्याला समजलेले, तर या मागे लागू नका. लोकांना आपला निर्णय घेऊन देऊ नका, लोकांना आपला निर्णय करू पण देऊ नका. आपला निर्णय येशूच्या हातात सोपवा. आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती करणार. या जगाच्या मागे नव्हे, ख्रिस्ताच्या मागे आपल्याला लागायचंय. म्हणजे ख्रिस्त आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. जेव्हा आपण प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करायला सुरुवात करणार तेव्हा प्रभू अनुग्रह देणार. म्हणून बायबल सांगते बघा आता या सणाच्या दिवशी आपण काय करायचं, तर वचन सांगते स्तोत्र संहिता 81 अध्यायामध्ये 3 वचनात आमच्या सणाच्या दिवशी तुम्ही करणा वाजवा. काय सांगते, आमच्या सणाच्या दिवशी करणा वाजवा, वाद्य वाजवा, परमेश्वराची स्तुती करा. सणाच्या दिवशी देवाला गीते गा, वाद्य वाजवा, देवाचे गौरव करायला सुरुवात करा, परमेश्वराचा महिमा प्रकट करायला सुरुवात करा. खाप्या मोजमजा नाच तमाशा नाही, परमेश्वराची गौरव करा, देवाची स्तुती करा, देवाला महिमा द्या. प्रभू येशू काय करायचे बघा सणामध्ये, प्रभूने काय केलं, जे आज आपल्याला शिकवलं, जे आपल्याला करायचंय. प्रभू सणामध्ये काय करत होते, युहान 7:10
प्रभूही गुप्तपणे सणाला गेले का शिकविण्यासाठी. 14 वचनात मग अर्धा सण आटोपल्याच्या मात्र प्रभू तिथे होते. त्या प्रभू त्यांना शिक्षण देऊ लागले. प्रभू सणात काय करू लागले? शिकवायला लागले, त्यांना प्रवचन द्यायला लागले, शिक्षण देऊ लागले. सणामध्ये लोक जिकडे खातात पितात मौज मजा येशू शिकवायच्या मागे लागले. आणि युवा 7:37-38 वचना प्रभूने म्हटलं सणाच्या शेवटच्या दिवशी जो तहान नसेल त्याने माझ्याकडे यावे आणि मात्र प्यावे, कारण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीवनात जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, वचनाच्या नद्या त्याच्या जीवनात वाहतील. सणाच्या शेवटच्या दिवशी आता मनुष्य खातो पितो तृप्त होतो की नाही सणामध्ये, आणि मग मन भरते खाऊन पिऊन. पण प्रभू म्हणतो तुम्ही अद्याप तहानलेले आहात, तुम्ही भुकेलेले आहात, कारण तुम्ही आध्यात्मिक अन्न घेतलंच नाही, तुम्ही प्रार्थना केलीच नाही, तुम्ही सत्कृत्य केलीच नाही, तुम्ही भुकेले तहानलेले. या माझ्याकडे, वचन ऐका माझं, तर तुमची भूक मिटेल, तर तुमची तहान मिटेल. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या तुमच्या जीवनात वाहतील, वचनाच्या नद्या वाहतील. वचनाची गरज आहे सणामध्ये आपल्याला. म्हणून प्रभूने वचनाची घोषणा केली, शिक्षणाची घोषणा केली. लूक 2:41-51 जेव्हा प्रभू वलांडा सणात गेले होते यरुशलेमेत, प्रभू काय करत होते? पवित्र माता मरिया योसेफ सणात गुंतले. मग प्रभू येशू सुवार्ता सांगत होते. प्रभू या सणामध्ये सुवार्ता सांगत होते. आणि मात्र हे पवित्र माता मरियेला योसेफला वाटलं की प्रभू येशू बाल येशू आपल्या बरोबर असणार, पण येशू तर त्यांच्या जोडीला नव्हता. शोधल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्यांना प्रभू मंदिरात आढळले, मात्र शिकवत असताना. प्रभूचं काम काय होतं? सणात शिकवायचं. भरपूर लोक आले त्यांना सुवार्ता द्यायची. प्रभू सणात गुंतले नाही, सुवार्ता घोषित करत होते. हालेलुया. योहान 10:22-23 उल्हास स्थापनेचा सण, जो मात्र नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या किसल्या महिन्याच्या 25 तारखेला येतो. किसल्या महिना इब्री महिन्याचा. आणि 25 तारखेला येणारा जो सण आहे त्या सणाच्या दिवशी हिवाळा होता आणि प्रभू मात्र त्यावेळी मंदिरात होते. तो मंदिराचा समर्पणाचा दिवस होता आणि त्या ठिकाणी सुद्धा प्रभू त्या यरुशलेमेत होते आणि तिकडे कार्य करत होते. प्रभू सुवार्तेची घोषणा करत होते त्या सणाला सुद्धा. तिकडे पण प्रभूने सुवार्तेची घोषणा केली आणि पुढच्या काही गोष्टी प्रभूने तिथे असलेल्या लोकांना सांगितल्या. प्रभू मंदिरामध्ये होते आणि तिकडे सुद्धा प्रभूला पाहिलं 30 पर्यंत प्रभू त्या ठिकाणी शिकवत होते की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी माझ्या मेंढरांना ओळखतो, ती परक्याच्या मागे जाणारच नाही, ती माझ्या मागे ना त्यांना कोणी माझ्यापासून हिचकावून घेणार नाही. प्रभू शिकवण त्या ठिकाणी या सणामध्ये सुद्धा प्रभू तिकडे शिकवत होते. योहान 12:13 सणात आलेली पुष्कळ लोक खजुरीच्या झावल्या घेऊन होसाना म्हणत होते. काय करत होते? सणामध्ये लोक परमेश्वराची स्तुती करत होते, गीते गात होते, होसाना म्हणत होते. पण आज सणामध्ये लोक मात्र पिक्चरच्या गाण्यावर डान्स करतात, नाचतात. पण इकडे सणामध्ये लोक होसाना परमेश्वराची स्तुती करत होते. माणूस सणात आलेले लोक योहान 12:23-22 सणात आलेले लोक पहिला कोणाला भेटायला गेले? येशूला. काय सांगते बघा, सणात आलेले लोक प्रभू येशूला भेटायला आले. आता ते आले होते यरुशलेमेमध्ये, पण पहिला कोणाला भेटायला गेले? येशूला. पण कोणाला भेटतो? आपल्या नातेवाईकांना भेटणार, याला भेटणार, हे आलंय, हा आलाय, तो आलाय. येशूला तर भेटतच नाही सणात. प्रभू येशूला आपलं तोंड पण आपण दाखवत नाही. आपण आपल्याच मौज मजामध्ये गुंतलेले असतो, खा प्या मौज मजा. येशूला तर खरी भेट देतच नाही. हे येशूला भेटायला आले आणि प्रभू येशूने त्यांना सुवार्ता दिली. सण म्हणजे येशूला भेटणे, म्हणजे येशूची प्रार्थना करणे, सुवार्तेची घोषणा करणे, गरिबांना दानधर्म करणं आहे. आणि आज मनुष्य हेच तर मात्र विसरलेला आहे. धार्मिकता तो विसरलेला आहे, सत्कृत्य मात्र मनुष्य विसरलेले आहे. आणि वाईट आणि चुकीच्या मागे मनुष्य आज लागलेले आहे, परमेश्वराच्या मागे आज मनुष्य लागलेला नाही. म्हणून सण म्हणजे खा प्या मौज मजा नाच तमाशा करे
करणे नव्हे हे नाही. सण म्हणजे काय तर सण म्हणजे आपलं पाप कबूल करणे, पश्चाताप करणे, परमेश्वराची आराधना करणे, गरिबांना मदत करणे, गरजवंतांना सहाय्य करणे, प्रभूच्या सुवार्तेची घोषणा करणे, समेट घडवणे, क्षमा करणे, हाच आहे सणाचा अर्थ. म्हणून गरिबांना मदत करायला सुरुवात करा, गरजवंतांना सहाय्य करायला सुरुवात करा. तुमच्या गावात कुणी अनाथ आहे का, विधवा आहे का, मदत करा त्यांना. त्यांच्या घरात काही खायला प्यायला नाही का, द्या त्यांना, राशन पाणी भरून द्या. त्यांच्या घरात काही साहित्य, त्यांना नवीन कपडे घेऊन द्या. ज्या अनाथ मुलं आहेत त्यांना नवीन कपडे घेऊन द्या. जी विधवा बाई आहे तिला तिच्या मुलाला कपडे घेऊन द्या. त्यांच्या घरात काहीतरी खायला भरून त्यांना मात्र तुम्ही द्या. हे काम करा, हे सत्कृत्य करा. अनेक रस्त्यावर पडलेली गरीब गरजवंत लोक आहेत, त्यांना कपडे, नवीन कपडे घेऊन द्या. आपली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे करा. आपण एक व्यक्तीला देऊ शकतो, एकाला द्या. 2 व्यक्तीला देऊ शकतो, दोघांना, 10 ला देऊ शकतो, 20, 50, 100. आपली जशी परिस्थिती असेल तसं पाहिजे तुम्ही द्या. एवढंच दिलं पाहिजे असं काहीच नाही, पण सत्कृत्य मात्र नक्की करा. दानधर्म प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. निदान या महिन्यात तरी करा दानधर्म. गरिबांना, गरजवंतांना द्या. जे रस्त्यात पडलेले आहेत, आपल्या गावात आहेत, अनेक गरीब गरजवंत आहेत, त्यांना मदत करा. भरपूर अनुग्रह मिळेल. हाच आहे सणाचा अर्थ, हाच आहे सणाचा उद्देश. परमेश्वराची आराधना करणं, समेट घडवणं, क्षमा करणं आणि गरीब गरजवंतांना मदत करणं, विधवा, अनाथ, लाचार यांना सहाय्य करणं. आणि हे जर पुण्य आपण करत आहोत तर देव आपली भरभराट करणार. आपल्या धंद्याला, कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना भरपूर परमेश्वर आशीर्वादित करणार. विपुल अनुग्रह आपण प्राप्त करणार. अनुग्रह हवाय, आशीर्वाद हवाय, परमेश्वराची कृपा हवी आहे तर सत्कृत्य करायला सुरुवात करा, दानधर्म करायला सुरुवात करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.